नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका. ते एका जातीचे नाव घेतात, एका जातीचे राजकारण करतात. माझ्याकडे 334 जाती आहेत, त्यांचे नेतृत्व मी करतो. तुम्ही शिवाजी महाराजांचे नाव घेणार आणि हा तेली आहे, हा माळी आमदार आहे असे म्हणतात. शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली, त्यांच्यावर पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एक करून मावळे तयार केले होते. महाराजांबद्दल महात्मा फुलेंनी जे म्हटले होते ते आता आपल्याला बरोबर घेऊन पुढे जावे लागणार आहे असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. दरम्यान मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 288 जागांपैकी 88 जागा लढवाव्यात आणि किमान 8 जागा तरी निवडून आणून दाखवाव्या असे आवाहन भुजबळांनी मनोज जरांगे यांना दिले आहे. सांगलीमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान आगामी विधानसभेआधी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक हल्लाबोल सुरू होण्याची शक्यता आहे. सांगलीमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांची नक्कल करत खिल्ली उडवली. छगन भुजबळ म्हणाले की महाराष्ट्रात एक नवा नेता तयार झाला, तो रोज एक नवीन मागणी करतो. कधी म्हणतो सर्व मराठ्यांना कुणबी दाखले द्या, कधी म्हणतो सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही, सर्वोच्च न्यायालयाने शक्य नसल्याचं म्हटलं आहे असेही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. एवढेच नाही तर ते म्हणाले की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबद्दल शरद पवार उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे हे एकदा जाऊन विचारा असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी बचाव यात्रा केली आहे, त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध केला आहे, त्यांचे स्वागत करतो असेही भुजबळ म्हणाले आहेत. मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले दिले तर महाराष्ट्रात मराठा समाजच राहणार नाही. ओबीसी समाज हा 54% आहे, आम्हाला 27% आरक्षण आहे, तेही पूर्ण भरले जात नाही. 27% आरक्षणासमोर 9.5%, मग आमचा बॅकलॉग किती आहे? आमचा बॅकलॉग भरा, मग वेगळ्या आरक्षणाचा विचार करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींना धक्का लागणार नाही म्हणून जाहीर केले आहे. तुम्हाला कोणीच ओबीसी मधून आरक्षण देणार नाही. त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी 288 जागा लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यावर भुजबळ म्हणाले की अरे हिंमत असेल तर मैदानात 288 जागा लढण्याबद्दल बोलतो. 88 जागा तर लढून दाखवा आणि 8 जागा तरी जिंकून दाखवा असे आवाहन भुजबळांनी जरांगेंना केले आहे.